संस्कार हे महत्त्वाचे असतात आणि संस्काराचा विचार हा इतिहासातून आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळतो। आणि या संस्काराचं सर्वात मोठं माहेरघर आणि मानाचा बिंदू कोण असेल तर राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि विद्यावती। माता असावी तर राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊसारखी आणि विद्यावतीसारखी, आणि पुत्र असावा तर वीर भगतसिंगासारखा आणि छत्रपती शिवाजी महाराजासारखा। ज्या वेळेला इंग्रजांनी भगतसिंगाला कटोरी गटामध्ये टाकण्यात येतं, भगतसिंग हे तुरुंगात असतात आणि भगतसिंगाला फाशीची शिक्षासुद्धा सुनावण्यात येते, तरीसुद्धा भगतसिंगाच्या चेहऱ्यावरती मृत्यूच्या भीतीची हलकीसुद्धा जाहिरात जाणवत नाही। वीर भगतसिंग हे कॉम्रेड लेनिन क्रांतिकारकाचा अभ्यास तुरुंगात करतात आणि वीर भगतसिंगाच्या आईला कळतं की माझ्या भगतसिंगला कटोरी गटामध्ये टाकलेलं आहे आणि माझ्या भगतसिंगला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। आणि तशीच वीर भगतसिंगाची आई विद्यावती भगतसिंगाला भेटण्यासाठी तुरुंगात येते आणि भगतसिंगाजवळ असलेला जल्लाद म्हणतो, उठो भगत उठो, माँ ये माँ से मिलो भगत। जलाच्या मुखातून आईचे शब्द ज्या वेळेला भगतसिंगाच्या कानावर पडतात, भगतसिंग हा अतिशय मायममतेच्या वात्सल्यातून भारावून जातो आणि भगतसिंग आपल्या हातातलं पुस्तक बाजूला करतो आणि विद्यावती मातेकडे धावतो। तसाच मातेला पाहून विद्यावतीला पाहून भगतसिंग म्हणतो, मैं बड़ा फक्र महसूस कर रहा हूँ माँ कि एक माँ का बेटा इस देश पे शहीद होने जा रहा है और उसकी माँ उसे आशीर्वाद देने के लिए आई है। त्यावेळेला वीर भगतसिंग आईच्या डोळ्यातले अश्रू निरखून पाहतो आणि भगतसिंग आईला म्हणतो, माँ तेरे आंखों में आंसू क्यों माँ, तू रोती क्यों है, तू किसी कायर की माँ है क्या माँ, तू तो भगत सिंह की माँ है माँ, तुझे तो खुशी मनानी चाहिए माँ, तू रोती क्यों है। त्यावेळेला वीर भगतसिंगाची आई भगतसिंगाच्या प्रश्नाचं उत्तर कवितेतून देते, म्हणजे वीर भगतसिंगाची आईसुद्धा कवी असते। आणि वीर भगतसिंगाची आई विद्यावती म्हणते, देशभक्त की जननियाँ खून से गुलामी के दाग धोती है बेटे, देशभक्त की जननियाँ खून से गुलामी के दाग धोती है बेटे, और शहीदों के सियाजत पर सिंगों की नहीं सियारों की मार होती है। और मैं तो सिंगों की माँ हूँ, मैं तेरे सियाजत पर रोऊंगी नहीं, खुशी से मारी जाऊंगी, तू आज़ादी की दुल्हन ला, मैं शगुन के लड्डू बंटवाऊंगी। जा बेटे जा, ले आ स्वतंत्रता का डोला, मैंने अपने हाथों से रंगा है तेरा बसंती चोला, सुन ले बात मेरी आखिरी मेरे जिगर के टुकड़े, और हंसते हंसते फांसी पे चढ़ जा मेरे प्यारे पुतड़े, तनमन तेरा यवन सारा इस देश पर मचले, और इनकलाब हो होठों पर जब तेरे प्राण निकले। त्यावेळेला वीर भगतसिंगाची आई हे कवितेच्या माध्यमातून शब्दाचा जागर ज्यावेळेला भगतसिंगाच्या मस्तकात सज्ज होतो आणि भगतसिंग म्हणतो, माँ तू तो बड़ी समझदार है माँ, माँ तुझे तो बड़ी समझ है माँ, माँ फिर भी तेरे आंखों में आंसू क्यों माँ। त्यावेळेला भगतसिंगाची आई उत्तर देताना काय म्हणते, मैं अपने कोक को कोस रही हूँ, उसे मैं कह रही हूँ कि तूने और एक भगत दिया रहता तो उसे भी मैं देश पे कुर्बान कर देती। हे त्यावेळेला भगतसिंगाच्या आईचं वाक्य हे आजही आजच्या युवा तरुणांना सर्वात मोठं प्रेरणादायी ठरतं। ही सुद्धा तेवढीच तितकी समजून घेण्याची, संस्काराची आणि विचाराची तेवढीच मोठी विभूती आहे। याचं सुद्धा दर्शन सातत्यानं होणे तितकंच महत्त्वाचं वाटतं। थँक्स अ लॉट, खूप खूप धन्यवाद।